विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। नांदेडच्या नायगाव तालुका परिसरातील सोयाबीन पिकावर येलो मोझॅक विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी चिंता व्यक्त करत आहे। जिल्हा कृषी अधिकारी यांच्यासह तालुका कृषी अधिकारी, संबंधित कृषी सहाय्यक यांनी शेतीची पाहणी करून योग्य मार्गदर्शन करावे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळवून द्यावी अशी मागणी टाकळीचे शेतकरी पुत्र माधवराज चिंतले, व्यंकटराव डोणगावे मुगावकर, प्रकाश मामा डोणगावे, मारुती राहिरे आदी शेतकऱ्यातून केली जातीये। गंगाधर गंगासागरे, MCN न्यूज, नायगाव, नांदेड। आज आम्ही आमच्या प्लॉटमध्ये आलोय। हा येलो मोझॅकचा प्रकार मागल्या 3 दिवसाखाली फक्त इथं 2% होता, कुठंतरी एखादं झाड दिसायचं, पण आज बघतोय तर शिवारामध्ये अंदाजित 50% एवढा येलो मोझॅकचा रोग हा मोठ्या प्रमाणात वाढला असून एक तर आम्हाला एक सीझन येतोय आणि एक सीझन येत असताना जर एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही सोयाबीन पेरूनही जर असा जर याच्यावर जर रोग येत असेल आणि आम्ही हजारो रुपये फवारणीसाठी घालतोय, अनेक प्रकारचे औषधं मारतोय। आता या 4 दिवसामध्ये कमीत कमी 2 ते 3 फवारण्या केल्या, पण हे कुठल्याच फवारणीनं याच्यावर आवर बसताना काही दिसत नाही आहे। तर नेमकं शेतकरी म्हणून आम्ही करायचं काय हा प्रश्न आमच्या समोर आहे। आणि आता ह्या एवढ्या मोठ्या प्रमाणात रोग आल्याच्या नंतरही आम्हाला शासनाकडून काही मिळेल नाही मिळेल काय याबद्दल तर बिलकुल कल्पना नाही, पण शासनही देऊन आम्हाला तुटपुंजी मदत जरी केली तरी आमचा जो एवढं मोठ्या प्रमाणात होणारं नुकसान कसं टळेल याबद्दल आम्हाला काहीच समोर एवढे प्रश्न उद्भवलेत की आम्ही काहीच त्यावर बोलू शकत नाहीये। तर या रोगामुळे मीच नाही तर आमचे सर्वच शेतकरी त्रस्त आहेत। आमच्या डोक्याला एवढा त्रास आहे, मानसिकता एवढी संभ्रमात झाली, तर या ठिकाणी शासन, महाराष्ट्र शासन असेल, कृषी विभाग असेल, यासाठी आम्हाला काही मदत करेल का एवढीच आम्ही त्यांच्याकडे अपेक्षा करतोय।